नाही, एक्झिट पोल हे एक्झिट पोल असतात, ते एक्झॅक्ट पोल नसतात. त्यामुळे 23 तारखेपर्यंत सगळ्यांनी वाट बघावी. यापूर्वीचेही आता लेटेस्ट आलेले पार्लमेंट असेल, हरियाणा असेल, या एक्झिट पोलमधून काय आपण निष्कर्ष काढायचा. त्यामुळे मी अधिक यावर भाष्य करणार नाही. अशा कंपन्या काम करत असतात, त्यांचं ते अंदाज वर्तवत असतात. पण 23 तारीख फार काही दिवस नाही, परवाला निकाल येणार आणि त्या निकालामध्ये जे काही स्पष्टता ते येईल. महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करणं आणि आम्ही 160 ते 165 जागा आम्ही जिंकत आहोत. यामध्ये कुठेही कोणाला डाऊट घेण्याचं काही कारण नाही. सोलापूरमध्ये ठाकरे विरुद्ध जे आहे प्रणिती शिंदे असा वाद पाहायला मिळतो. काय झालं नेमकं, कशामुळे? नाही, त्या संदर्भात आमचे हायकमांड लक्ष घालत आहेत दोनही पक्षाचे आणि त्यावर निश्चितपणे चांगला मार्ग काढला जाईल. अशा काही गोष्टी होत असतात 3 पक्ष एकत्र असल्यानंतर थोडासा कमी जास्त बनावत असतो. त्यामध्ये टोकाची भूमिका कोणी घेण्याची गरज नाही. टोकाची भूमिका घेऊ नये आणि पुढच्या सरकारमध्ये आपल्याला काम करायचं आहे. एकामेकाच्या हातात हात घालून महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे. त्यामुळे अशा गोष्टींना फार काही लक्ष देण्याची गरज नाही आणि टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही. त्यावर नक्कीच हायकमांड लक्ष घालून त्यातून समझोता करेल, मार्ग काढेल. संजय राऊत म्हणतात मुख्यमंत्री जर नाना पटोलेंना करायचं असेल तर राहुल गांधी, सोनिया गांधी यांनी पहिले डिक्लेअर करावं. कसं पाहता तुम्ही? नाही, संजय गांधी आपल्या राहुलजींनी असं कुठं, आपल्या नाना पटोलेंनी असं कुठं म्हटलं आहे की मी मुख्यमंत्री होणार. नेतृत्वामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडी, पवारसाहेबांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी, उद्धवजींच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडी, 3ही पक्ष एकत्र ज्यावेळेस लढतो त्यावेळेस आपण महाविकास आघाडी म्हणून लढत असतो. आणि आपण उद्या मुख्यमंत्री कोण, तर महाविकास आघाडीचा होईल. 3 पक्ष ज्यावेळेस असतो काय त्यावेळेस ज्या गोष्टीला काही संबंध नाही त्या गोष्टीला तुम्ही सगळे मीडिया प्रश्न विचारून मला वाटतं की अशातून त्यांच्या तोंडून काही बोलवून घेतला असाल. पण नाना पटोलेंनी, आमच्या प्रदेशाध्यक्षांनी अशी कुठलीही गोष्ट बोलली नाही की जे त्यांना स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं आहे. लाडक्या बहिणीचं मोठ्या प्रमाणात मतदान झालेलं आहे, त्याचा फायदा महायुतीला होईल असं सांगितलं जातं. हां, ते निकालानंतर कळेल. म्हणजे 10 वर्षानंतर पहिल्यांदाच भाऊबीज केली. 10 वर्ष भाऊबीज नव्हतीच. तर लाडक्या बहिणीला 1 वर्षाच्या भाऊबीजमध्ये 1,500मध्ये भुरट घालता येतं, मत विकत घेता येतं. बहीण आमच्या बहिणीला सगळं कळतं. महागाईचा बोजा किती टाकला आहे आणि 1,500नी काय होणार आहे. जे मतदान वाढलं आहे ते 3,000 रुपये महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये आहेत. त्यांना विश्वास आहे, राहुल गांधीवर विश्वास आहे, शरद पवार साहेबांवर विश्वास आहे, उद्धव ठाकरेवर विश्वास आहे. त्यामुळे 3,000 रुपये त्यांच्या खात्यात लाडक्या बहिणीच्या गृहलक्ष्मी योजनेद्वारे टाकणार आहोत. त्यामुळं त्यांनी मोठ्या उत्साहानं जोमानं मतदान केलेलं आहे. त्याचा आम्हाला नक्की फायदा होईल. महाविकास आघाडी कुठेतरी अपक्ष आणि बंडखोरांना हे करत आहे, त्यांच्याशी संपर्क साधत आहे का आपल्या पक्षामध्ये किंवा महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा प्रयत्न? नाही, हे सगळे पक्ष करतात, काय लपून नाही. आम्ही करतो, ते करतात. निवडून येण्याची शक्यता जिथे असेल त्यांच्याशी संपर्क सगळे करतात. आम्ही पण करतो. तिन्ही पक्षाचे 1.5 वर्षाकरता मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे? नाही आहे सगळे काय हवेवरच्यानं कुठून आणलं शोधून माहीत नाही. बच्चू कडू म्हणतात आमच्याशिवाय सत्ताधारी सत्तेत स्थापन होऊ शकत नाही असा दावा करतायत. कुठेतरी परिवर्तन शक्तीचे आमदार जास्त येईल असं वाटतं. मला काही आता दखल घेण्यासारखी काही गोष्ट नसेल असं मला वाटतं. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.